नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. एक बातमी रात्री 2:30 वाजता काल, म्हणजे 12 तारखेच्या सकाळी 2:30 वाजता एव्हिएशन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही एक संस्था आहे, जी भारतात जेवढे विमानाचे ॲक्सिडेंट होतात त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतं. त्यांची एक इंटरिम रिपोर्ट रात्री 2:30 वाजता रिलीज झाली आणि रिलीज झाल्यावर केंद्रातील जे राज्यमंत्री आहेत, विमानन खात्याचे मुरलीधर मोहोळ, मराठी माणूस आहे आपला, पुण्याचे. त्यांनी सांगितलं, एक पायलट म्हणाला फ्युअलचं बटन बंद आहे. दुसरा म्हणाला मी नाही केलं. त्यांची पहिली प्रतिक्रिया ही होती, की एअर इंडिया विमान अपघातानंतर आलेल्या प्राथमिक अहवालावर प्रतिक्रिया एवढीच, की आता याच्यावर अंतिम निष्कर्ष काढता येत नाही. एअर इंडिया विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेकडून आज प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालावर मुरलीधर मोहोळनी ही प्रतिक्रिया दिली. माध्यमाशी ते बोलताना म्हणाले, AAIBने चांगला तपास केला. 12 जून रोजी अपघात झाल्यानंतर 13 जून रोजी ब्लॅक बॉक्स शोधला. ब्लॅक बॉक्समधील माहिती संकलित करणं, त्याचे विश्लेषण करणं आणि सर्व पुराव्याचा अभ्यास करून एका महिन्यात प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. हा अंतिम अहवाल नाही, त्यामुळे आज काही अधिक जास्त बोलता येणार नाही. कॉकपिटमध्ये वैमानिकामध्ये झालेल्या संवादाबद्दल बोलताना ते म्हणाले, की एक पायलट म्हणजे सबरवाल, जे मुख्य पायलट होते, त्यांनी दुसरे पायलट मॅथ्यूज, जे को पायलट होते, त्यांना विचारलं, की इंधन पुरवठा करणारा स्विच तू बंद केलास का? त्यावर दुसऱ्या पायलटने उत्तर दिला, की मी बंद नाही केला. या संबंधावरनं कोणताही अंतिम निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. शेवटी हे यंत्र आहे, त्यात तांत्रिक बिघाड अडचणी येऊ शकतात. हा संवेदनशील विषय असून त्याच्यावर अधिक योग्य होणार नाही बोलणं. मुरलीधर साहेब पुढे म्हणाले, या अहवालात सर्वच गोष्टी अद्याप स्पष्ट झाल्या नसल्या तरी अंतिम अहवाल आणखी स्पष्टता येऊ शकेल असं वाटतं. पुढच्या चौकशीत खूप काही गोष्टी समोर येतील. AAIB ही संस्था स्वायत्त आहे. त्यांच्या कामात कोणाची दखल नसते. त्यांच्याकडून अपघातात निष्पक्ष चौकशी केली जात आहे. भारतातील वैमानिकांचे जगभर चांगले नाव आहे. त्यामुळे प्राथमिक तपासात वेगळे काही घडले नाही असं काही दिसत नाही, मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. आणि मग ते ब्लॅक बॉक्स आपण कसं आपल्या देशात कसा त्याचा डिकोड केला वगैरे, हे सगळं करून भारत किती आत्मनिर्भर आहे वगैरे वगैरे ते बोलले. आता सर्वात मोठी गोष्ट जी आहे यात, ती ही आहे, की भारतामध्ये जे पायलट असोसिएशन आहे, कमर्शियल पायलट असोसिएशन, त्यांनी बरेचसे ऑब्जेक्शन्स या इंटरिम रिपोर्टवर इश्यू केले. सर्वात पहिलं म्हणजे त्यांनी PTIला एक पत्र दिलं आणि सांगितलं, की हे पायलट असोसिएशन ऑफ इंडिया, कमर्शियल पायलटचं आमचं असोसिएशन आहे. आमचे काही याच्यावर ऑब्जेक्शन्स आहेत आणि ते आम्ही आमच्या पत्राद्वारे तुमच्यासमोर मांडू इच्छितो. त्यांचं सर्वात पहिले असं म्हणणं आहे, की हा जो रिपोर्ट आहे, हा 10 जुलैला वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकेच्या वर्तमानपत्रामध्ये कसं छापून आला, तो तिथे कसा लीक केला गेला, ही फार गंभीर बाब आहे. दुसरी जी रिपोर्ट लोक म्हणतात की आहे, त्यात कोणाची सिग्नेचर आहे, कोणी याला रिलीज केलं,
याच्याबद्दल स्पष्टता नाही. तिसरं, हे जे AAIA जे एव्हिएशन ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, AAIB, यांच्या टीममध्ये एकही एक्सपिरियन्स पायलट, या लाईन पायलट ज्यांनी ड्रीम लायनर उडवलेला आहे असे पायलट, असा कोणीही नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जी अमेरिकाच्या एजन्सीनी घेतलेले अपेक्षा होते त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली भारतात दिसत नाही. तो काय अपेक्षा होता हे पण मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि त्यांनी सांगितलं की याचा टोन असा आहे, त्या रिपोर्टच्या शेवटी असं म्हटलेलं आहे की यात विमान बनवणाऱ्या कंपनी बोईंगची कुठेही चूक दिसत नाही, त्यामुळे त्यांची चौकशी करणं किंवा त्यांना इन्व्हॉल्व करण्याची काही गरज नाही असं तरी दिसतं प्रायमरीली, प्रथम दृष्ट्या. हे कुठे ना कुठे वैमानिकांच्या डोक्यावर खापर फोडण्याचं काम आहे का? त्यामुळे कृपा करून तुम्ही त्या लोकांना सुद्धा इन्व्हॉल्व करा जे ड्रीम लायनर चालवत होते. आता पुढे कुठली रिपोर्ट ते म्हणाले. अमेरिकेमध्ये एक अमेरिकेचे एव्हिएशन सेक्टरला जसं DGCA आहे आपलं, तसं अमेरिकेमध्ये FAA आहे, जो अमेरिकाचा वैमानिक क्षेत्राचं निगराणी ठेवते आणि त्यांच्यावर कंट्रोल असतं त्यांचं. त्यांनी 2018 मध्ये एक विशेष योग्यता सूचना बुलेटिन काढलं. त्याला SAIB म्हणतात. आणि ते बुलेटिन हे सांगतं की बोईंग 787 या सिरीज मध्ये फ्युएल कंट्रोल स्विच जो आहे त्याची लॉकिंग, त्याचं जे लॉक होण्याची सिस्टम आहे ती खराब आहे. ते कधी अनलॉक होऊन जातं. आणि ही बाब ही जेव्हा त्यांनी चेतावणी सगळ्या बोईंग 787 वापरणाऱ्यांना केली, तेव्हा एअर इंडियाने सांगितलं की FAAने जो SAIB बुलेटिन मध्ये जी आम्हाला चेतावणी दिली होती तो एक ऍडवाइस होता, ती एक सूचना होती. त्या सूचनेवर आम्ही अंमल करावं असं कुठलंही डायरेक्शन वरनं आलं नाही. म्हणजे उद्या जर सूचना आली तुम्हाला अमेरिकन एजन्सीकडनं की बोईंग मध्ये इंजिन मध्ये हा फॉल्ट आहे, तुम्ही थोडा चेक करा, तर तुम्ही म्हणता तुम्ही फक्त सूचना दिली, तुम्ही आम्हाला असं कंपल्सरी नव्हतं की हे तुम्हाला मानावंच लागेल. इट वॉज अन ऍडवायझरी, म्हणून आम्ही त्याच्यावर काहीही केलेलं नाही. आता झालं काय, जेव्हा प्लेननी टेक ऑफ केलं आणि जसंही प्लेनने टेक ऑफ केलं, सब्बरवाल साहेबांनी डॅशबोर्डवर त्याला इंडिकेटर मिळालं की फ्युएल जो विमानाला इंधन पुरवठा करणारा जी यंत्रणा आहे ती बंद केल्या गेली आहे, या बंद झालेली दिसत आहे. या दोन्ही इंजन फेल व्हायला लागले. पहिलं इंजन फेल झालं, त्याला कळलं काय झालं, ते पाहायला लागले तर तिथे इंडिकेशन आलं की फ्युएल स्विच बंद आहे. त्यांनी को पायलटला विचारलं की अरे स्विच कोणी बंद केला? तो म्हणे साहेब मी तर हातच लावला नाही. लगेच त्यांनी ऑन केला. तो फ्युएल स्विच जो आहे तो असा दाबून ऑन करावा लागतो किंवा ऑफ करावा लागतो. तो असा नुसता हवेने ऑन ऑफ होणारा नाही. त्यामुळे एक इंजिन लगेच सुरू झालं, त्याला इंधन पुरवठा सुरू झाल्यावर, पण दुसरं इंजिन सुरू करण्याच्या आतच ते प्लेन बिल्डिंग मध्ये घुसलं.
कारण आपल्याला फक्त 30-35 सेकंदाचा वेळ होता. जेव्हा प्लेन वर उडत होतं, प्लेनमध्ये पूर्ण लोड होतं आणि इंधन पूर्ण कॅपॅसिटीवर होतं पेट्रोल भरलेलं. कारण पाकिस्तान नो फ्लाय झोन असल्यामुळे आपल्याला थोडंसं ते वळवून जायला पाहिजे होतं, म्हणून पेट्रोल जास्त लागतं आणि नॉनस्टॉप होतं ते. अशा वेळेला जी दुसरी सिस्टम असते, जी ऍक्टिव्ह होते आणि प्लेनला सांभाळण्याचा प्रयत्न करते, ती पण ऍक्टिव्ह झाली होती. पण वेळ नव्हता. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिकल, कारण इंजन बंद झालं इलेक्ट्रिकल फॉल्ट सुरू होतो. त्याला मेंटेन करायला ऑटोमॅटिक दुसऱ्या सिस्टमवर शिफ्ट झालं, ते पण झालं. पण जर छोट्या भाषेत सांगितलं, जेव्हा तुम्ही स्कूटर चालवता किंवा मोटरसायकल चालवता आणि मोटरसायकल जेव्हा रिझर्व्हवर येते, तेव्हा मग आपण त्या नॉबला असा आडवा करतो आणि पुन्हा पेट्रोल सुरू होतं आणि पुन्हा गाडी सुरू होते आपली. पण आपण जमिनीवर असतो, आपल्याला वेळ असतो. या विमानाला बहुतेक काही पायलटची जे ड्रीम लायनर उडवतात त्यांची पण मी बोललोय. त्यांचं असं म्हणणं होतं की होऊ शकलं असतं की दुसरं पहिलं इंजिन सुरू झाल्यावर त्यांनी थोडासा पॉवर घेतला असता, दुसरं इंजिनही सुरू झालं असतं पुढच्या 5-10 सेकंदात आणि हे प्लेन पुन्हा यांनी वर एक उंची गाठू शकलं असतं. परंतु ते इंजिन चालू बंद होण्याच्या प्रक्रियेमध्ये समोर बिल्डिंग्स होत्या. 2018 पासून गुजरात गव्हर्नमेंटनी जागा सँक्शन केलेली आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटीने सांगितलं की जिथं तुमचा रनवे संपतो आणि जिथे हद्द संपते एअरपोर्टची, त्याच्या पुढे कमीत कमी 30-40 एकर जागा खाली पाहिजे. ती जर जागा खाली झाली असती तर बहुतेक ती बिल्डिंग समोर नसती डॉक्टरांची आणि प्लेन दुसरं इंजिन तोपर्यंत चालू झालं असतं. बहुतेक त्यांनी थ्रस्ट घेऊ शकला असता, अशी एक संभावना आहे. परंतु फक्त एका पायलटने दुसऱ्या पायलटला विचारलं, तू बंद केला का स्विच? हेच कन्व्हर्सेशन पूर्ण अमेरिकेमध्ये वर्तमानपत्रामध्ये छापलं जातं आणि कुठे ना कुठे याचं ठिकरं बोईंग कंपनीच्या पेक्षा त्या वैमानिकावर फोडण्याचा प्रयत्न आहे. कारण बोईंग अमेरिकन कंपनी आहे, तिला वाचवायचं आहे. उद्या बोईंगला तुम्ही जास्त घेरलं तर बोईंग सगळ्यांना सांगेल कोणाकोणाला किती किती कमिशन दिलं. हे सगळे नागडे होतील. ट्रम्प साहेबांनाही खुश करायचं आहे. त्यामुळे हा प्रकार नाही का होणार. 2018 मध्ये दिलेल्या सूचनाचं पालन का नाही झालं? ती फक्त सूचना होती म्हणून इतक्या लोकांच्या जीवाची कशी खेळले तुम्ही? असे असंख्य प्रश्न याच्यामध्ये आहेत. त्यामुळे मोहन साहेब, नुसता रिपोर्ट पाहू नका. बोईंगच्या विरुद्ध, ड्रीमलायनरच्या विरुद्ध व्हिसल ब्लोअरनी उचललेले प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या बद्दल अमेरिकन सरकारने केलेलं इन्व्हेस्टिगेशन, ह्या सगळ्या गोष्टी नजरेखालनं घालू द्या. कारण बोईंग तुमचं कोण आहे आम्हाला माहित नाही, पण जे गेले त्यात जास्तीत जास्त आमचे भारतीय होते, एवढं मात्र नक्की. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.